गणेशजी, आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला इन्व्हेस्ट कराल तीच वेळ योग्य इन्व्हेस्टसाठी. आता कोणतं हे करायचं, कोणता शेअर घ्यायचा किंवा कुठल्या इक्विटीमध्ये पैसे गुंतवायचे हे सांगण्यासाठी जो एक सल्लागार असायला हवा, तर तो बेस्ट सल्लागार कोणता हे कसं ओळखायचं? खूप मजेशीर प्रश्न आहे. म्हणजे बेस्ट ॲडवायझर कसा निवडावा. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण इन्व्हेस्टमेंट करताना सल्लागाराचा अनुभव काय आहे ते पाहत नाही. आपण काय म्हणतो ना, माझ्या भावाचा मित्र आहे, त्याने सांगितलं म्हणून मी सही केलं, किंवा माझ्या मित्राच्या ऑफिसमधला आहे, त्याने मला खूप चांगली टिप्स दिली आणि मग मी ते चालू केलं. मला असं वाटतं, कधी तुम्ही इन्व्हेस्ट करता तर तुमचा जो ॲडवायझर आहे हा तुमचा इन्व्हेस्टमेंटचा रोड मॅप जो आहे तो त्याने बनवलेला आहे का, तुमच्या ज्या गरजा आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करून मग फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे का ते बघा. बऱ्याच वेळा आपण कसं एक विश्वास ठेवतो की हा माणूस आहे, नक्कीच तो माणूस चांगलाच असतो, वाईट आहे अशातलं मी म्हणत नाही, परंतु तुम्हाला तो सल्ला कोणता देतो याच्यावरती खूप महत्त्व आहे. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, श्रीकृष्ण आणि कौरव यांचे महाभारताबद्दल जेव्हा आपण बोलतो, सैन्य जास्त कोणाकडे होतं तर कौरवांकडे, परंतु विजय शेवटी कोणाचा झाला, पांडवांचा झाला. पांडवांचा विजय का झाला, कारण त्यांचा जो सारथी होता श्रीकृष्ण त्याचं मार्गदर्शन योग्य होतं. तर तसं तुम्हाला मार्गदर्शन मिळतंय का ते बघा. उगाच तर ते शॉर्ट टर्मच्या याच्यात किंवा इतर जे काही इन्व्हेस्टमेंटचे प्रकार आहेत जे अगदी ज्याला आपण पॉन्जी स्कीम वगैरे म्हणतो त्या तर तुम्हाला सजेस्ट होत नाही ना, तर याचा सारासार विचार तुम्ही करा आणि त्या पद्धतीने आपण त्याची निवड केली पाहिजे.